रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोगटे लिखित समांतर रेषा या कादंबरीचा भाग 8. अरविंद पलंगावर बसला होता आणि खिन्न नजरेनं आपल्या तळहाताकडे पाहत होता. काही वेळानं त्यानं नजर वर उचलली आणि तो प्रियवंदीला म्हणाला, प्रिया, माझी अवस्था फार विचित्र झालीये. गेल्या 2 रात्रीत मला मुळीच झोप आलेली नाही. तुझ्या माझ्यात जे घडलं त्याची खरी जबाबदारी माझ्यावरच आहे. मी असा संयम सुटू द्यायला नको होता. मी स्वतः मोहवश झालो आणि तुलाही मोहात पाडलं. अरविंद, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते की जे काही घडलं त्यात तुमचा काहीच दोष नाही. तरी उगीच सगळी जबाबदारी स्वतःवर एकट्यावरच का ओढून घेतात? मलाही तुमच्यापासून दूर राहणं अशक्य झालं होतं. जे केलं ते आपण दोघांनी मिळून केलं. टाळी वाजायला जसे 2 हात लागतात तसंच आहे हेही. पण आपल्या हातून जे घडलं त्याचं मला मुळीच दुःख होत नाही. आपण चुकलो, पाप केलं असं मला वाटतच नाही. उत्तराताईंचं संसार सुख लुटून न्यायचं पाप माझ्या हातून घडू नये. एक चालता संसार माझ्यामुळे उद्ध्वस्त होऊ नये असं मला पूर्वी वाटत असे. पण उत्तराताईंनी संसार सुखाकडे आपणहून पाठ फिरवलीये. हे कळल्यापासून मी तुमच्यावर प्रेम केलं ते अगदी अंतःकरणापासून केलं. त्या प्रेमाचा त्रास दुसऱ्या कुणाला होण्याची शक्यता आहे असं वाटत होतं तोवर मी माझं प्रेम संयमाच्या बंधनात बांधून ठेवलं होतं. आता मी ते बंधन तोडलं. पण त्याची खंत मी कशाला करू? तुमचंही माझ्यावर खरंखुरं प्रेम असेल तर झाल्या गेल्या गोष्टीची खंत तुम्हीही करू नका. आणि आपलं प्रेम अपवित्र आहे असं उगीच मानू नका. प्रिया, तू इतकी गोड, निरागस, लाघवी मुलगी आहेस की तुला सगळ्या गोष्टी कशा समजून सांगाव्या हेच मला समजत नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो हे उत्तरेला समजता कामा नये. उत्तरेनं माझ्या संसार सुखाकडे पाठ फिरवली असली तरी मला तिच्याकडे कायमची पाठ फिरवता येणार नाही. स्त्री म्हणून, पत्नी म्हणून उत्तरा सुख देऊ शकत नाही. या कारणानं मला तिच्याकडून घटस्फोट घेता येईल, पण तसं करायची माझी इच्छा नाही. कारण उत्तरा त्या घटस्फोटाला संमती देणार नाही. प्रिया, मला तुझ्याशी कधीच लग्न करता येणार नाही. मला उत्तरेला अधिक दुखवायचं नाही आणि तुलाही दुखवायचं नाही. मी जर तुला लग्नाचं संरक्षण देऊ शकत नाही तर तुझ्यावर अशा तऱ्हेचं प्रेम करण्याचा मला काय अधिकार आहे? अरविंद, तुमच्यावर प्रेम करताना तुमच्याकडून फक्त उलट प्रेम मिळावं याशिवाय कोणतीही अपेक्षा माझ्या मनात पूर्वी नव्हती आणि आत्ता सुद्धा. आपण मोहवश झालो हे निमित्त पुढं करून तुम्हाला पेचात पकडायची माझी अजिबात इच्छा नाही. पण अरविंद, मी एक मनुष्यच आहे. गेले काही दिवस मी तुमच्या पत्नीपदाची स्वप्न पाहत होते. हे मला तुमच्यापाशी कबूल केलंच पाहिजे. माझ्या जागी दुसरी कुणीही स्त्री असती आणि आपल्या प्रियकराच्या पहिल्या संसाराची अशी दुर्दशा झालेली आहे हे तिला समजलं असतं तर तिलाही प्रियकरानं पहिल्या संसाराचं बंधन सोडून आपल्यापाशी नवा संसार थाटावा असं वाटलं असतं. पण अर्थात हे सारं तुमच्या खुशीनं, तुमच्या इच्छेनं झालं तरच ते मला हवं आहे. अरविंद, तुम्हाला मी एक प्रश्न विचारू का? माझ्या प्रश्नानं तुम्ही माझ्याबद्दल काही गैरसमज करून तर घेणार नाही असं मी गृहीत धरून चालते. छे छे प्रिया, तुझ्याविषयी मी गैरसमज कसा करून घेईन? अरविंद, तुमच्या संसारात तुम्हाला दोघांनाही सुख नाही. तुमची दोघांची तोंड 2 दिशांना झाली आहेत. मग असा मोडकळीला आलेला संसार तुम्हाला सावरून धरावासा का वाटतो? कायद्यानं तुम्हाला घटस्फोट मिळेल अशी परिस्थिती असतानाही उत्तराताईच्या संमतीची गरज तुम्हाला का वाटते? शिवाय त्या तुम्हाला घटस्फोटाला संमती देणारच नाहीत असं तुम्ही कशावरून म्हणतात? तुम्ही सांगितल्यावरून त्या दुष्ट स्वभावाच्या असतील. तुम्हाला कधी सुख मिळू नये असे स्वार्थी विचार त्या करत असतील असं मला वाटत नाही. लग्नबंधन तोडून टाकणं ही गोष्ट सोपी नाही हे खरं. तुम्हाला दोघांनाही ते बंधन जास्त आहे तर ते तोडून टाकायला काय हरकत आहे? हे त्यांना पटवून देता येणार नाही का? प्रिया, मी दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडलोय हेच तिला कळू देऊ नये असं जिथं मला वाटतंय तिथं तिला हे पटवून देण्याचा प्रश्नच येत नाही. मी तुला मगाशीच सांगितलं की उत्तरेला अधिक दुखवायची माझी इच्छा नाही. तुला माहीत नाही प्रिया, पण एकेकाळी मी उत्तरेशी अगदी समरस होऊन संसार करत होतो. माझ्यावर प्रेम करणारी पत्नी आणि माझ्या घराला घरपणा आणणारी गृहिणी
म्हणून मी उत्तरेकडे पाहत होतो. ऑपरेशन झालं आणि ती उत्तरा मला कायमची अंतरली. आत्ताची उत्तरा फार निराळी आहे. अत्यंत निराशेनं तिचं मन कठोर अन कडवट बनून गेलंय. ती स्वतः तर सुखी नाहीच, पण संसार सुखावर यापुढं माझाही काही हक्क नाही, अशी तिनं स्वतःची दृढ समजूत करून घेतलीये. तिच्यावरची शस्त्रक्रिया करायला मी डॉक्टरांना परवानगी दिली म्हणून ती माझ्यावर भयंकर चिडलेली आहे. मी तिला आयुष्यातून उठवलं असं ती मला नेहमी म्हणते. तुमच्या या गुन्ह्याला क्षमा नाही. तुम्हाला आत्ता या संसारात माझ्या जोडीनं जन्मभर असंच पिचत राहिलं पाहिजे, असं तिनं मला ठाम सांगितलं आहे. पण पण अरविंद, हे सारंच अगदी चमत्कारिक नाही का? उत्तराताईचं तसलं ऑपरेशन करावं लागलं, त्यात तुमच्या हातून कोणता गुन्हा घडला? आणि गुन्हा घडलाच नाही तर त्याची ही शिक्षा कशासाठी? या प्रकारात दोष असला तर तो दैवाचा आहे. मग उत्तराताईंनी तुम्हाला का दोष द्यावा आणि तुम्हीही स्वतःला का अपराधी समजावं? कारण हे ऑपरेशन अजिबात करू नये असा उत्तरेनं हट्ट धरला असताना मी तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध ऑपरेशन करून घेण्याची सक्ती केली. त्यावेळची सगळी हकीकत मी तुला सांगितलेली नाही. उत्तरेच्या रोगाचं डॉक्टरांनी निदान केल्यानंतर 2 पर्याय आमच्या दोघांच्या समोर होते. शस्त्रक्रिया केली नाही तर नजीकच्या काही वर्षात उत्तरेचा मृत्यू अटळ होता. पण शस्त्रक्रिया केली तर उत्तरेला मूल होण्याची मुळीच शक्यता नव्हती आणि स्त्री म्हणूनही ती निरुपयोगी ठरणार होती. उत्तरेचं ऑपरेशन म्हणजे फक्त गर्भाशय काढून टाकायचं साधं ऑपरेशन नव्हतं, तर गर्भाशयाप्रमाणे तिची ओव्हरी पण काढून टाकावी लागणार होती. याचा अर्थ शस्त्रक्रियेनंतर आमच्यातला वैवाहिक संबंध अगदीच अशक्य होता असं नव्हे. पण उत्तरेची साथ मला पूर्वीसारखी सक्रिय न मिळता निष्क्रिय राहिली तरी चालू शकतं, पण अर्थातच त्यात काही गोडी किंवा अर्थ उरत नाही. डॉक्टरांनी या सर्व गोष्टी अगदी स्पष्ट शब्दात समजावून सांगितल्या होत्या. ते सर्व समजल्यानंतर ऑपरेशन करायचं नाही असा अगदी निग्रहाचा हट्ट उत्तरा धरून बसली होती. पण शस्त्रक्रिया केली नाही तर ऐन तारुण्यात उत्तरेला जग सोडून जावं लागेल आणि जिवंत असेपर्यंतची काही वर्ष आजारपणानं अंथरुणाला खिळूनच काढावी लागतील. हे चित्र मला अगदी स्पष्ट दिसत होतं. उत्तरेलाही ते चित्र दिसतच होतं ना? मग तरी देखील ऑपरेशन नको हा तिचा हेका कायम होता. शेवटपर्यंत उत्तरा ऑपरेशनला विरोधच करत होती. ज्या दिवशी ऑपरेशनसाठी मी तिला जुलमानं घराबाहेर काढलं, त्यावेळी तर तिनं अक्षरशः माझे पाय धरून मला म्हटलं, अहो, मला सुखानं मरू द्या. मी मेले तर सुटेन आणि तुम्हीही सुटाल. मी मेल्यानंतर तुम्ही खुशाल दुसरं लग्न करा आणि जे सुख मी तुम्हाला देऊ शकले नाही ते दुसऱ्या एखाद्या स्त्रीकडून मिळवा. पुन्हा लग्न केलं तर तुम्हाला मुलं बाळं होतील. हे घर नांदतं राहील. स्वर्गातून मला पाहता आलं तर तुमच्या संसाराचं हे सुख मी आनंदानं डोळे भरून पाहीन. पण हे ऑपरेशन करून मला जगवायचा प्रयत्न तुम्ही केलात तर मात्र मी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही. ऑपरेशन नंतर माझं स्त्रीत्व नष्ट झाल्यावर असलं अर्थशून्य जीवन मी जगायचं हे मला अगदी सहन होणार नाही. ते मला जिवंतपणी आलेलं मरणच असेल. पण ती इतकं सांगत असतानाही मी तिचं काहीही ऐकलं नाही. उलट आपल्याला मूलबाळ झालं नाही तरीही मी समाधानाने जगू शकेन. वैवाहिक जीवनात तू पूर्वी इतक्या समरसतेनं साथ दिली नाहीस, तरीही मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीकडे या दृष्टीने पाहणार नाही, असं मी तिला परोपरीने सांगितलं. तिला ते पटलं नाही तरीही मी तिकडे दुर्लक्ष केलं. ऑपरेशन झाल्यानंतर कित्येक दिवस ती मला तिच्यासमोर येऊ देत नव्हती आणि जवळजवळ 2 महिने ती माझ्याशी बोलत सुद्धा नव्हती. ऑपरेशनची सक्ती केल्यानं माझ्या हातून ती खरोखरच इतकी दुखावली जाईल असं मला वाटलं नव्हतं. पण तिची आजची अवस्था पाहिली की माझ्या हृदयात फार कालवाकालव होते. मी जे केलं ते सद्भावनेनं केलं हे जरी खरं असलं तरी त्यावेळी तिला काय हवं आहे याचा विचार न करता मला जे बरोबर वाटलं तेच मी केलं. ती फार मोठी चूक केली हे मला आता दिसतंय. मी एकदा चुकलो, पण आता पुन्हा दुसरी चूक करणं माझ्या हातून होणार नाही. पदोपदी माझ्या हातून चुकाच होत आहेत. मी दुसऱ्या स्त्रीकडे बघणार नाही हे उत्तरेला दिलेलं वचन पाळणं किती कठीण जाईल तेही त्यावेळी मला समजलं नाही. आता मी हा असा तुझ्या प्रेमात पडलोय.
पण तसं करताना मी उत्तरेला दिलेलं वचन मोडलंय. मी तिलाही दुखवलंय आणि मी तुलाही दुखवलंय. खरोखर स्वतःला किती दोष द्यावा तेच मला समजत नाही. मी माझ्या हातानं एकेकाळच्या प्रेमळ, शांत, सोशिक उत्तरेचा एक प्रकारे खूनच केलाय. तिच्या शरीराचं आरोग्य राखण्यासाठी ऑपरेशनची बळजबरी करून मी तिच्या मनाचं आरोग्य धोक्यात आणलंय. या सगळ्याची जबाबदारी माझ्यावरच आहे. तूच सांग प्रियवंदा, अशा या परिस्थितीत मी काय करू? मला तू हवी आहेस. फार फार हवी आहेस. मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते फक्त परमेश्वरालाच ठाऊक. पण आपल्या प्रेमाची स्पष्ट कबुली मी उत्तरेपाशी कुठल्या तोंडानं देऊ? एकदा तिचं मन इतकं दुखून तिच्या दृष्टीनं जिवंतपणी मरण दिल्यानंतर माझ्या सुखासाठी तिच्याकडे घटस्फोटाची मागणी मी कशी करू? तुझ्यासारख्या इतक्या कोवळ्या वयाच्या अजान भोळ्या मुलीला तरी मी कसा फसवू? म्हणूनच परवा माझ्या हातून जे बेजबाबदारपणाचं वर्तन घडलं त्यासाठी मला स्वतःची अत्यंत शरम वाटते. उत्तरेला यातलं काही सांगितलं नाही तर तिला मी या नवीन दुःखापासून वाचवू शकेन हे खरं आहे. पण मग तुझं काय? बोलता बोलता अरविंद एकदम उठला अन प्रियवंदेकडे पाठ फिरवून खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. त्याच्या खांद्यांच्या हालचालीवरून तो मूकपणानं अश्रुपात करतो आहे असं प्रियवंदेला भासलं. प्रियवंदा मनाशीच विचार करत त्याच्याकडे बघत बसली होती. तिला त्याचा राग येत नव्हता. उलट त्याच्या मनाची कोमलता पाहून त्याच्या विषयीच्या अनुरागानं तिचं हृदय भरून आलं होतं. तो स्वतःला दोष देत होता. आपण प्रियवंदेला दुखवत आहोत या कल्पनेनं तो व्याकुळ झाला होता. पण प्रियवंदा त्याला अजिबात दोष देत नव्हती. जो कधीच चुकत नाही असा फक्त परमेश्वरच असतो. अरविंद मनुष्य होता. तीही मनुष्यच होती. म्हणूनच असं विपरीत प्रेम मनात अंकुरलं असताना ते चुरडून न टाकता फुलू द्यायची चूक त्यांनी दोघांनी केलेली होती. प्रियवंदा उठून त्याच्या पाशी गेली आणि त्याच्या दंडाला हळुवारपणे स्पर्श करीत म्हणाली, अरविंद, जरा माझं ऐकणार का? काय प्रिया? त्यानं तिच्याकडे न पाहताच विचारलं. तिनं त्याचा हात धरून त्याला आपल्याकडे बघायला लावलं. त्याच्या डोळ्यांच्या कडा काहीशा आरक्त आणि ओलावलेल्या दिसत होत्या. हाताला धरून त्याला पलंगाकडे नेऊन तिनं त्याला खाली बसायला लावलं आणि त्याच्या मस्तकावरून हळूहळू हात फिरवत ती म्हणाली, अरविंद, तुम्हाला मला दुखवायचं नाही ना? मग मी काय सांगते ते तुम्ही ऐकलं पाहिजे. प्रिया, तू जे सांगशील ते मला मान्य आहे. मी पुष्कळ विचार केला. एक वेळ मी स्वतः कोणतंही दुःख सहन करू शकेन. पण काही झालं तरी तुला दुखवणं, तुझं दुःख पाहणं मला शक्य होणार नाही. अन उत्तरेला दुखवणंही माझ्याच्यानं होणार नाही. मी दुबळा आहे प्रिया, फार दुबळा आहे. मी तुझ्या सहवासात यायलाच नको होतं. अरविंद, मला एक ठाऊक आहे की तुमच्या प्रेमा वाचून मला मुळीच जगता येणार नाही. तुमच्या मनात माझ्यापासून कायमचं दूर जावं असा काही विचार येत असेल तर तो ताबडतोब सोडून द्या. तुम्ही जर मला एकटीला सोडून गेलात तर उत्तराताईंच्या सारखंच माझ्याही वाट्याला जिवंतपणी मरण येईल. पण प्रिया, मी काय? माझं ऐकून तर घ्या. मला तुमच्या प्रेमाची गरज आहे. तुम्हालाही माझ्या प्रेमाची गरज आहे. पण ही गोष्ट उघड करून उत्तराताईकडून आपल्याला संसार करण्याचं स्वातंत्र्य मिळायचं नाही. तुम्हाला त्यांच्या मनाला हे दुःख द्यायचं नाही. तर मग आता आपला हेतू साधावा यासाठी मला एकच मार्ग दिसतो. कुठला मार्ग? आपलं प्रेम गुप्त ठेवायचं. उत्तराताईंना किंवा दुसऱ्या कुणालाच यातलं काही कळू द्यायचं नाही. मी माझ्याकडून शक्य ती सर्व काळजी घेईन. तुम्हीही ती काळजी घ्या. सर्वांच्या दृष्टीआड आपल्या प्रेमाची सृष्टी आपण निर्माण करूया. नाही प्रिया, नाही. हे कदापि शक्य नाही. प्रिया, तू कशाला माझ्यावर प्रेम केलंस? तू सुचवलेला हा मार्ग माझ्यापेक्षा तुला किती त्रासदायक होईल याचा तू विचार केलेला नाहीस. आत्ताशी तुझ्या जीवनाची सुरुवात होत आहे. अजून तुझं सगळं आयुष्य जायचं आहे. तू माझा नाद सोडलास तर तुझं आयुष्य असं वाया जाणार नाही. माझ्यासाठी मी तुला भलताच त्याग करू देणार नाही. तुझ्यावर प्रेम करायचा मला खरोखरच काहीही अधिकार नाही. त्यापेक्षा त्यापेक्षा मी जर तुझ्यापासून दूर निघून गेलो तर कालांतरानं तूही मला विसरून जाशील आणि कुणातरी चांगल्याशा तरुणाशी तुझं लग्न होईल. तू सुखात राहशील. तू सुचवते आहेस तो मार्ग अगदी चुकीचा आहे. उत्तराताईंच्या बाबतीत तुम्ही जी चूक केली तीच चूक तुम्ही माझ्या बाबतीतही करता आहात. त्यांच्यावर तुम्ही ऑपरेशनची सक्ती केलीत. आता माझ्या हृदयावरही ही शस्त्रक्रिया तुम्ही जुलमानं करणार का?
अरविंद, तुम्ही जर मला सोडून गेलात तर तुमच्या वियोगाचं दुःख माझं हृदय चिरून टाकणारं ठरेल. हे कसं कळत नाही तुम्हाला? तुमचा कायमचा वियोग किंवा अशा तऱ्हेचं गुप्त प्रेम, हे दोन मार्ग माझ्यासमोर असताना कुठल्या मार्गाने जायचं ते कृपा करून माझं मलाच ठरवू दे. तुमच्या दृष्टीनं माझं कल्याण साधण्यासाठी माझ्या मनाविरुद्ध नको त्या मार्गानं जायची तुम्ही माझ्यावर अशी सक्ती करू नका. प्रिया, मला असा बिनतोड पेच घालू नकोस ग. अरविंद, मी पेच नाही घालत, परिस्थिती पेच घालते. मला तुमच्याशी लग्न करता येत नसलं तर ही प्रेमाची वाट तरी बंद करू नका. तुमचं प्रेम मिळावं म्हणून मी कोणतंही दिव्य करून दाखवीन. कसं अन किती, कसं सांगू तुम्हाला? मला कधीही सोडून जाऊ नका. अरविंद, अरविंद, मला तुमची प्रिया म्हणून तरी जगू द्या. प्रिया. त्यानं एकदम तिला जवळ ओढून घेतलं आणि तिच्या कुशीत आपलं मस्तक लपवलं. तिच्या डोळ्यातली आसव त्याच्या केसांवर सांडत होती. ती हलक्या हातानं त्याच्या केसांतून पोटं फिरवीत होती. आपण जे करतो आहोत ते चूक का बरोबर याचा विचारच मनात येऊ द्यायचा नाही, अशा निश्चयानं प्रियवंदा वागत होती. तिनं जो निर्णय घेतला होता तो फार धाडसाचा होता. अविचारानं किंवा घाईनं घ्यावा इतका तो निर्णय वास्तविक सोपा नव्हता. अरविंदाचं प्रेम मिळविताना तिनं तिचं शील पणाला लावलं होतं. तिच्या मनावर झालेले संस्कार पणाला लावले होते. लग्न न करताच अरविंदापाशी ती पत्नी या नात्यानं राहणार होती. तिच्या आयुष्यातला हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय तिने एका क्षणात घेऊन टाकला होता. प्रीती सापडल्यासाठी तिने बेहोशपणानं पुढं उडी घेतली होती आणि आता एकदा उडी घेतल्यानंतर वळून पाहायची तिची इच्छा नव्हती. म्हणूनच आपण जे केलं ते चूक का बरोबर या गोष्टीचा विचारच ती मनात येऊ देत नव्हती. अरविंदला कबूल केल्याप्रमाणे बाहेरच्या जगात वावरताना ती शक्य तेवढी गुप्ततेची खबरदारी घेऊन वावरत होती. ऑफिसमध्ये त्याची सहज गाठ पडली तर नावापुरतं त्याच्याशी बोलायचं. जास्त सलगी किंवा तुटकपणा असं काहीच दाखवायचं नाही, असं धोरण तिने ठरवलं होतं. अरविंदही तिच्याकडे आत्ताशा रोज येत नव्हता. आठवड्यातून 2दा, फार झालं तर 3दा तिला भेटायचं असं त्यानं निश्चय केला होता. लोकांच्या डोळ्यावर येईल अशी कोणतीही गोष्ट आपल्या वर्तनातून घडू नये म्हणून तो जपत होता. प्रियवंदेला ही भेट अपुरी वाटत होती, पण अरविंदानं आखून दिलेली ही मर्यादा योग्यच आहे हेही तिला कळत होतं. पारसनाथ मॅन्शनमध्ये महाराष्ट्रीयनांची, विशेषतः ब्राह्मणांची बिराडं अगदी थोडी होती. बहुतेक सर्व बिराडकरू मद्रासी, उडप्पी, तेलंगी असेच होते. पण तरीसुद्धा गुप्तता राखायची म्हणजे काळजी घेणं भागच होतं. थोडा प्रश्न होता तो शेजारी राहणाऱ्या सुमतीच्या घरातील माणसांचा. पण एक तर ती माणसं अरविंदांना फार मान देणारी होती आणि दुसरं म्हणजे सुमतीचं चाळीतल्या एका मद्राशाशी सूत जमलं असल्यानं त्यांची त्यांनाच भरपूर विवंचना लागली होती. त्यामुळे प्रियवंदेकडे ते संशयाच्या नजरेनं बघतील अशी काही परिस्थिती नव्हती. अरविंदाच्या त्या अपुऱ्या भेटीतही प्रियवंदा आपल्या मनाची तृप्ती झाल्याचं दाखवत होती. अरविंद म्हणेल तसं ती वागत होती. तिचं त्याच्यावर अपार प्रेम आणि तसं असूनही तिची अल्पसंतुष्ट वृत्ती पाहिली की अरविंदांचं मन अगदी हेलावून जात असे. तिला शक्यतो सुखात ठेवावी म्हणून तो त्याला करता येईल ते सर्व करत होता. तिच्यावर या प्रेमसंबंधांतून काही संकट येऊ नये म्हणूनही तो सर्व तऱ्हेची जबाबदारी घेत होताच. प्रियवंदेनं त्याही बाबतीत त्याला मूक संमती दाखवली होती. अरविंदांचं सुख हेच तिचं स्वतःचं सुख मानत होती. त्याची प्रीती हेच तिच्या जीवनातलं एकमेव आशास्थान होतं. तिच्या हृदयातलं जणू ते स्पंदन होतं. त्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागला तर त्यात विशेष काहीच नव्हतं. पण मनुष्य ठरवतो एक आणि दैव देतं दुसरंच, हा अनुभव एक दिवस तिलाही आला. अरविंदांच्या प्रीतीशिवाय तिला दुसरं काही नको होतं. पण दैवानं तिला दुसरं काहीतरी द्यायचं योजलं होतं. त्या दिवशी ती सकाळी मोरीत अंघोळ करत होती तेव्हा एकाएकी तिला चक्कर आल्यासारखं झालं. डोळ्यांसमोर एकदम अंधेरी आली आणि नंतर हातपाय थरथर कापायला लागले. कशीबशी उठून तिनं अंगाभोवती साडी गुंडाळली आणि पलंगापाशी जाऊन तशाच ओल्या अंगानं ती गादीवर पडून राहिली. चक्कर जरा कमी झाल्यावर आपल्याला एकदम असं काय झालं या विचारानं ती घाबरून गेली. मनाशी विचार करत असताना तिला आठवलं की गेले 8-15 दिवस रोजच सकाळी तिला थोडं मळमळल्यासारखं होत होतं. पण हा त्रास अपचनानं होत असेल अशा कल्पनेनं तिनं तिकडे दुर्लक्ष केलं होतं.
पण आज इतकी चक्कर आल्यावर मात्र तिला स्वतःच्या तब्येतीची काळजी वाटू लागली. आपल्याला एखादं दुखणं तर येणार नसेल ना? पण एवढ्यात तिच्या मनात एक विलक्षण कल्पना आली. कल्पनेसरशी ती अंथरुणावर ताडदिशी उठून बसली. आपल्याला दिवस तर गेले नसतील? रोज सकाळचं मळमळणं, ही चक्कर, ही सगळी कशाची लक्षणं असतील? शिवाय या महिन्याची खेपही लांबलेली होती. पण असं काही होण्याची शक्यता नाही, असं अरविंद तिला म्हणाला होता. मग मग या सर्व लक्षणांचा अर्थ तरी काय? अरविंद तिच्याकडे यायला अजून 2 दिवसांचा अवधी होता. पण 2 दिवस त्याची वाट पाहणं आपल्याला यावेळी शक्य होणार नाही, असं तिच्या मनात आलं. शक्य असतं तर त्या क्षणीच तो तिला तिच्याजवळ असायला हवा होता. ती इतकी अस्वस्थ झाली होती, इतकी उत्तेजित झाली होती, की ऑफिसात जाणंही तिला नकोसं वाटायला लागलं. घाईनं कपडे घालून आणि कपाळावर कुंकू टेकवून ती खोलीला कुलूप लावून जवळच्याच एका किराण्याच्या हॉटेलमध्ये गेली आणि तिथून कपूर साहेबांना फोन करून तिनं 1 दिवसाची रजा मागून घेतली. अरविंदला फोन करावा की करू नये असा विचार करत ती एक क्षणभर थांबली. तिनं किंवा अरविंदानं ऑफिसच्या फोनवरून एकमेकांशी बोलायचं नाही, असं त्या दोघांनी आपापसात ठरवलं होतं. पण आज त्या नियमाचा भंग झाला तरी हरकत नाही, असं म्हणून प्रियवंदेनं अरविंदांचा नंबर फिरवला. तिकडून फोन उचलल्यावर आणि वायरमधून अरविंद पोद्दार स्पीकिंग हे शब्द ऐकू आल्यावर ती म्हणाली, अरविंद, मी प्रिया बोलते. फोनवर तुम्हीच भेटलात म्हणून फार बरं झालं. कोण प्रिया? तू? तू तुझ्या ऑफिसमधनं का फोन करतेस? नाही, इथल्या इराण्याच्या हॉटेलमधून बोलते मी. आज मी कॅज्युअल लीव्ह घेऊन घरी राहणार आहे. आज दुपारी लंच अवरमध्ये तुम्ही माझ्याकडे याल का? लंच अवरमध्ये? ते मला कसं शक्य आहे? शक्य नसलं तर शक्य करा. प्लीज, कसंही करून तुम्ही माझ्याकडे याच. मला तुम्हाला इथून जास्त काही सांगता येत नाही. आजच्या दिवस माझ्यासाठी तुम्ही एवढी तसदी घ्याच. मी एरवी कधीतरी तुमच्यापाशी कसला हट्ट धरते का? म्हणून फक्त एकदाच माझ्यासाठी एवढं केलं तर? हो हो, इतकं विनवून सांगायची काय जरूर? बंदा तुझ्या सेवेला नेहमीच हजर आहे. दुपारी 1:15 पर्यंत येतो मी. बाय द वे, तू आज रजा कशासाठी घेतलीस? काही विशेष कारण? हो, मला आज जरा बरं वाटत नाहीये. बरं वाटत नाही? रजा घेण्या इतकं बरं वाटत नाही म्हणजे? प्रिया, मी आत्ताच येतो मग तुझ्याकडे. इतक्या घाईनं येण्याइतकी मी काही आजारी नाही. फोन करायला खाली उतरून या हॉटेलपर्यंत मी आले. त्यावरूनच तुम्ही समजा. आज सकाळी अंघोळ करताना मला एकाएकी चक्कर आली. त्यामुळे मी जरा घाबरून गेले, इतकंच. चक्कर आली? अशी कशाने चक्कर आली? चक्कर येणं हे अशक्तपणाचं लक्षण आहे. तू नको येऊ म्हटलंस तरी मी आता लगेच इथून निघतोच. तुला प्रत्यक्ष पाहून तू नक्की बरी आहेस अशी खात्री करून घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तशीच जरुरी वाटली तर तुला एखाद्या डॉक्टरकडेही पाठवायची व्यवस्था मी करीन. आजच्या आज डॉक्टरांना दाखवायची मला तरी जरुरी वाटत नाही. ते काहीही असू दे, पण मी मात्र आत्ताच येणार. बरं अरविंद, या तुम्ही, मी वाट बघते. आज ऑफिसच्या फोनवरून माझ्याशी इतकं बोलताय तेव्हा आता ऑफिसमध्ये आपली स्वारी एकटीच आहे वाटतं. तुझा तर्क अगदी बरोबर आहे. अजून बाकीची मंडळी कुणी आलेली नाही. ऑफिसात आलो तर सर्वात आधी येतो, नाहीतर मग सर्वात शेवटी, तुला माहीतच आहे. बरं, मग मी 5 मिनिटात निघतोच. त्यानं फोन बंद केल्यावर तिनंही फोन बंद केला. दोन्ही कॉलचे पैसे काउंटरवर ठेवून ती हॉटेलातून बाहेर पडली आणि आपल्या खोलीत जाऊन अरविंदांची वाट पाहू लागली. तिच्या मनात आलं आपल्या आजाराचं कारण ते आहे हे अरविंदांना कळलं तर त्यावर त्याची प्रतिक्रिया काय होईल. असं काही घडू नये अशी अरविंदांची इच्छा आहे हे तिला ठाऊक होतं. पण अपघातानं त्याच्या मनाविरुद्ध तेच नेमकं घडून आलंय हे समजलं तर त्याला काय वाटेल? त्याला वाईट तर वाटणार नाही. जर त्याला दुःख झालेलं दिसलं किंवा तो तिच्यावर रागवला तर ती गोष्ट तिच्या मनाला लागली असती. पण काही झालं तरी त्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन कुठलीच गोष्ट तिला करायची नव्हती. त्याला हे नको असलं तर तिला यातून मोकळं व्हावं लागलं असतं. पण तिला स्वतःला काय हवं होतं? स्वतःच्या मनाचा कौल ती घेऊ लागली. अरविंदांचं अपत्य आपल्या उदरात वाढतंय याची पहिली जाणीव झाल्यापासून तिच्या अंग प्रत्यंगातून एका वेगळ्या सुखाच्या लहरी झंकारू लागल्या होत्या. मनातून तिला ते मूल फार हवंसं वाटत होतं. लग्न न होता मातृत्व पत्करणं ही जबाबदारी अतिशय अवघड आहे हे तिला कळत होतं. शिवाय मूल झाल्यानंतर तिचे आणि अरविंदचे संबंधही कदाचित गुप्त राखता आले नसते.
अरविंदाला सर्वस्व अर्पण करतानाच जगाची पर्वा करायचं तिनं सोडून दिलं होतं. स्वतःपुरतं काहीही सोसण्याची तिची मनाची तयारी होती. पण अरविंदासाठीच तिनं गुप्ततेचं बंधन स्वतःवर लादून घेतलेलं होतं. त्याला दिलेलं वचन मोडणं तिच्या हातून शक्य झालं नसतं. तिला दिवस गेलेत हे समजल्यावर जर त्याला धक्का बसला आणि तो त्यामुळे नाराज झालेला दिसला तर तो म्हणेल तेव्हा, म्हणेल त्या डॉक्टरांकडून गर्भपात करून घ्यायला तिला तयार व्हावे लागणार होतं. त्याच्या प्रीतीच्या लाभासाठी आपण कुठल्याही गोष्टीचा त्याग अगदी आनंदानं करू शकू, असं ती इतके दिवस मनाशी म्हणत आली होती. असा काही त्याग आपल्याला कधी करावा लागेल याची तिला यापूर्वी कल्पनाच आली नव्हती. अपत्य संभवाच्या सुखाची आशा तिच्या मनात कधी पालवलीच नव्हती. त्यामुळे हे सुख जसं तिला नवीन होतं, तसं त्यातूनच उद्भवणारं हे दुःखही तिला कल्पनातीत होतं. अरविंदच्या प्रेमात पडल्यापासून अशा तऱ्हेच्या वेदनेचा अनुभव प्रियवंदा प्रथमच घेत होती. हे असं जर झालंच नसतं तर किती बरं झालं असतं, असा विचार तिच्या मनात आला. पण होऊ नये ते घडलं होतं. नशिबात असेल ते कसं चुकणार. प्रियवंदेनं एक दीर्घ निश्वास सोडला. दाराशी पावलं वाजली तेव्हा प्रियवंदेनं दचकून तिकडं पाहिलं. विचाराच्या तंद्रीतून ती लगेच भानावर आली. अरविंद दारात उभा होता. दारातून तो तिच्याकडे पाहत तिला म्हणाला, काय झालं तरी काय तुला? एकाएकी चक्कर कशी काय आली? अरविंद, तुम्ही किती लवकर आलात? त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता ती त्याला म्हणाली, फोन आल्याबरोबर मी ताबडतोब निघालो. पण तुला काय होतंय ते सांग ना. अशी कशी एकाएकी चक्कर आली तुला? त्या वेळेला तू आंघोळ करत होतीस. मग कुठं लागलं तर नाही ना तुला? दारातूनच का सगळे प्रश्न विचारणार? नीट आत तर या, बसा, मग सगळं सांगते मी तुम्हाला. तो हसला आणि खोलीच्या दाराला कडी लावून बूट मोजे काढून ठेवून पलंगावरच्या त्याच्या नेहमीच्या जागी बसला. तिचे हात धरून तिला आपल्याजवळ बसवून घेत तो म्हणाला, सांग आता. तिने त्याच्याकडे न बघता नजर खाली वळवली आणि हळूच ती म्हणाली, अरविंद, अरविंद, मला असं वाटतं की मला दिवस गेलेत. काय? तो मोठ्यांदा उद्गारला. तिची मान अधिकच खाली झुकली होती. धडधडणाऱ्या हृदयावर एक हात ठेवीत ती म्हणाली, होय अरविंद, सगळी लक्षणं तशीच दिसताहेत. अजून डॉक्टरांकडे जाऊन मी तशी खात्री करून घेतलेली नसली तरी मनातून माझी याबद्दल पूर्ण खात्री झालीये. तिचे शब्द ऐकून तो काय बोलतो, काय करतो याची प्रियवंदा वाट पाहत होती. इतक्यात त्यानं तिला जवळ ओढून घेऊन हृदयाशी कवटाळून धरलं आणि तिच्या कपाळाची, डोळ्यांची, गालांची तो भराभर चुंबनं घेऊ लागला. या अनपेक्षित प्रेम वर्षावानं तिचा जीव अगदी हरकून गेला. पहिला आवेग ओसरल्यावर त्यानं तिला विचारलं, प्रिया, तुला खरंच असं वाटतं? तो प्रश्न विचारताना त्याच्या आवाजात उत्पन्न झालेला कंप तिला कळला वाचून राहिला नाही. त्याचा हात आपल्या हृदयाशी घट्ट दाबून धरत ती म्हणाली, हो, मला तरी याबद्दल कसलीच शंका वाटत नाही. पण अरविंद, तुम्हाला माझा राग तर नाही ना आला? तुझा राग? मी तुझ्यावर कशासाठी रागवू? तसं नव्हे, पण असं काही घडलं म्हणून जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर? मला वाईट वाटेल असं तुझ्या मनात का आलं? फक्त हे सगळं अनपेक्षित आहे. तुझी शंका जर खरीच असेल तर? मी इतकी काळजी घेत असताना असं काही घडण्याची मुळीच शक्यता नाही. पण कदाचित अगदी पहिल्या वेळी मलाही तसंच वाटतंय. प्रिया, खरं म्हणजे तुलाच माझा राग यायला हवा. अरविंद, आपण दोघं इतके जवळ आलोत तरीही आपण एकमेकांना ओळखू शकत नाही, हे नवलच नाही का? मी तुमच्यावर रागावेन म्हणून तुम्ही मला भीत होता, तर तुम्हाला या गोष्टीचा राग येईल, दुःख होईल या कल्पनेनं मी कासावीस झाले होते. तुमच्या बाळाची मी आई झाले तर मला फार आनंद वाटेल, अभिमान वाटेल. तुमच्या प्रीतीचं सुख मी मिळवलंच. मग आता हे सुख मी तरी का नाकारू? मी तुमच्यापाशी कधी बोलून दाखवत नाही, पण तुमचा सहवास मला फार कमी मिळतो याचं मी मनाशीच दुःख करून घेत असते. पण मला बाळ झालं तर त्याच्या रूपानं तुम्ही कायमचे माझ्या जवळ राहाल. खरंच का प्रिया? तू माझ्यासाठी किती करतेस, किती सोसतेस हे पाहिलं की माझी मलाच शरम वाटते. तू मला सर्व तऱ्हेचं सुख दिलंस. हे जे सुख तू मला देतेस ते माझ्या नशिबात असेल असं मला पूर्वी कधीच वाटलं नव्हतं. पितृत्वाची नुसती अस्पष्ट जाणीव सुद्धा इतकी रोमांचकारी असेल याची मला कल्पना नव्हती. पण पण हे सुख मला घेता येणार नाही. हवं असूनही मला ते नाकारावं लागेल. पण का? तुम्हाला ही बातमी ऐकून आनंद झालाय ना? मग आता माझ्यासाठी मी म्हणत नाही, पण तुझ्यासाठीच तसं करावं लागेल.
का बरं? मला जर मूल हवं आहे तर? या गोष्टीचा तुला किती तऱ्हेने त्रास होईल याचा जरा विचार कर. ते पुढचं चित्र दिसू लागलं की वाटतं मी तुला या संकटात टाकायला नको होतं. प्रिया, या अवस्थेत मूल झालं तर जग तुला काय म्हणेल? तुला नोकरी करता येणार नाही. कुणाला तोंड दाखवता येणार नाही. जग काय म्हणेल याची भीती मला मुळीच वाटत नाही. मी तुमच्यावर प्रेम करायला लागले तेव्हाच या बाबतीत माझ्या मनाची मी पक्की तयारी करून ठेवलीये. मला मूल झालं तर जग काय म्हणेल या भीतीपेक्षा आपलं प्रेम यापुढे गुप्त कसं राखता येईल याचीच तेवढी मला चिंता वाटते. पण यातूनही काहीतरी मार्ग आपल्याला काढायला हवा. तुम्ही माझ्यासाठी मुंबई बाहेरच्या एखाद्या लहानशा गावात जागा पाहाल का? या खोलीत मला जास्त दिवस राहता येणार नाही. नोकरी सोडावी लागली तर त्यालाही मी तयार आहे. माझा भार मी केव्हाच तुमच्यावर टाकलाय. तुम्ही माझा आणि आणि माझ्या बाळाचा असा दोघांचाही सांभाळ आनंदानं कराल अशी माझी खात्री आहे. मला यावर जरा विचार करू दे. घाईनं निर्णय घेऊन पश्चाताप करायची वेळ आली तर? तुम्हाला यामुळे पश्चाताप होईल असं वाटत असेल तर मग हे मूल होऊ न देणंच बरं. असं काय वेड्यासारखं बोलतेस? मला पितृत्वाचं सुख नको का असेल? पण दरवेळी मी माझ्या सुखाचा विचार करत आलो. माझ्यासारख्या कमनशिबी माणसाला तुझं प्रेम लाभलं हाच मी माझ्या दैवाचा चमत्कार समजत होतो. आता मला पितृत्वाचं सुख देऊ करून तू माझ्या भाग्यावर खरोखरच कळत चढवतेस. पण मी मात्र तुझं सर्वस्व लुटून तुला काहीच देऊ शकलो नाही. तुझ्या दृष्टीनं जेव्हा मी या गोष्टीकडे पाहू लागतो तेव्हा मला त्यात सुखापेक्षा दुःखाचीच बीजे अधिक दिसतात. नीट विचार केल्याशिवाय या बाबतीत काय करावयाचं ते ठरवणं बरं नव्हे. मी सगळा नीट विचार केला आहे. प्रिया, विचार की अविचार? अरविंद, मला काय हवं ते मला चांगलं समजतं. प्रिया, तू अगदी वेडी आहेस. प्रेम वेडी म्हणा हवं तर. सगळंच थट्टेवारी नको नेऊस. तुला दुःख व्हावं असं मला कधीतरी वाटेल का? तुला जे हवंय ते तुला मिळू नये अशी इच्छा मी धरीन का? पण हा प्रॉब्लेम फार सिरियस आहे. मागच्या वेळी तू घेतलास तो निर्णय मी मान्य केला. कारण जरी तू माझ्यावर प्रेम करीत होतीस तरी तुला वाटेल तेव्हा या प्रेम बंधनातून स्वतःची सुटका करून घेता येईल हे मला माहीत होतं. पण तुला जर मूल झालं तर मात्र या बंधनात तू अधिक जखडशील. आता सूरगाठ आहे, तिची नीरगाठ झाली तर तुला ती सहजपणानं सोडवता येणार नाही. ही जबाबदारी तुला पेलली नाही तर आत्ताच्या तुझ्या मनातल्या प्रेमाचं रूपांतर माझ्याविषयीच्या तीव्र तिरस्कारात होईल. तुझ्या मनातल्या अमृताचं जहर होईल. शिवाय हा प्रश्न काही फक्त तुझ्या माझ्या सुखदुःखाचा नाही. तू अजून या दृष्टीनं या गोष्टीचा फार विचार केलेला नाहीस. आपण एकमेकांवर प्रेम केलं तेव्हा त्याच्या अनुषंगानं येणारं सुख किंवा दुःख आपलं आपणच भोगावं इतपत ठीक आहे. पण आपल्या प्रेमाचे परिणाम तिसऱ्या कुणाला भोगावे लागले तर ते तुला आवडेल का? आपल्यामुळे एक जीव जन्माला येणार आहे. आपल्या अविचाराचे दुष्परिणाम त्या निष्पाप जीवाला भोगावे लागले तर त्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. अरविंद उठला आणि नेहमीप्रमाणे खिडकीपाशी जाऊन तिच्याकडे पाठ फिरून उभा राहिला. यावेळी ती मात्र उठून त्याच्याकडे गेली नाही. त्याचं बोलणं ऐकून ती विचारात गढून गेली होती. त्याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे हे तिला मनातून पटत होतं. यावेळी जो निर्णय घ्यायचा तो घेताना फक्त तिच्या एकटीच्या सुखदुःखाचाच विचार करणं पुरेसं नव्हतं हे त्याचं म्हणणं खरं होतं. तिच्या भावी अपत्याची जबाबदारी तिच्यावर होती. असा अनैतिक अवस्थेतला जन्म त्या बालकाला पुढं मागं तापदायक वाटला तर? आई, तू मला जन्माला तरी कशाला घातलंस असा जाब त्यानं तिला विचारला तर? तर ती तरी त्याला काय उत्तर देणार होती? प्रेमाच्या वाटेवरचा हा प्रवास तिला वाटला तेवढा काही सोपा नव्हता. वाटेतला हा पहिला अवघड घाट चढताना त्या घाटाची नजर फिरवून टाकणारी उंची आणि वेडी वाकडी वळणं पाहून तिचं मन चक्रावून गेलं होतं. पुढचा मार्ग कसा काढावा हे तिला समजत नव्हतं. असहाय्यपणानं तिनं बाजूच्या लोडावर आपलं डोकं टेकवलं.